ग्रंथांना आपण गुरुची उपमा देतो. जसा गुरु शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसे ग्रंथ वाचकाला वैचारिक आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगामध्ये काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही. ती नव्या माध्यमातून अधिक व्यापक होईल असा विश्वास अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजामधील सर्व घटकांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित अहिल्यानगर ग्रंथोत्सव 2025च्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. या प्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VM मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथ संचालक सचिन जोपोळे, साहित्यिक जयंत एलुडकर, प्राध्यापक गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका लीलावती सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य राम पवार आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 457 ग्रंथालयांना 3,09,00,000 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. राहता येथे डिजिटल उपकेंद्रासाठी जागा व 5 कोटी रुपयांचा निधी, पाथर्डीतील उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त इमारतीच्या बांधकामासाठी 1,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सौ विखे पाटील यांनी दिली. ग्रंथदिंडी काढली आणि ग्रंथदिंडी काढून आपल्या प्रवरा परिसरामध्ये पद्मश्री विखे पाटील कॉलेजमध्ये महाराष्ट्रात एवढी मोठी आपली ग्रंथपालाच्या संदर्भात पुस्तकाची संदर्भ एवढी मोठी लायब्ररी आपण ह्या प्रवरानगर इथं कॉलेजवर सुरू केलेली आहे. आणि आपल्या ह्या परिसरामध्ये जे काही 50-60 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यांना वाचनाची आवड असल्यामुळेच हा उपक्रम आपण इथं आपल्या कॉलेजला राबवत आहोत. आज आपण जी काही लायब्ररीचं उद्घाटन आता नुकतंच झालेलं आहे, हे उद्घाटन करत असताना आपल्या ह्या अहिल्यानगरची परंपरा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरसारखं त्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपल्या जिल्ह्यातच लिहिलेलं आहे. अनेक मोठे मोठे लेखक, साहित्यिक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लिहिले आणि पूर्वीपासूनच वाचनाची आवड या विद्यार्थ्यांना आताच्या पिढीला निर्माण व्हावी या दृष्टीने आपल्या मध्यवर्ती भागाच्या ठिकाणी आपण ही ग्रंथपालाची योजना आपण म्हणजे आपलं हे गणेशोत्सव आपण इथं साजरा करत आहोत. आणि हे मुलांच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी निश्चितच आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते यांनासुद्धा त्याचा लाभ घेता यावा या दृष्टीने आपण प्रयत्न केलेले आहे. वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक मोठे लेखक, साहित्यिक, आता आपलं सुद्धा संगमनेर घेतला, इथंसुद्धा रावसाहेब कसबे पाटील असतील, परत मला वाटतं दुसरे आपले ते रंगनाथ पठारे असतील, दया पवार असतील, असे अनेक साहित्यिक आणि लेखक आपल्या याच्यामध्ये झालेले आहेत आणि अजूनही चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. कुलगुरू डॉक्टर VM मगरे म्हणाले की महाराष्ट्र राज्य साहित्य संपदेने समृद्ध असून संत साहित्यापासून आधुनिक वैचारिक प्रवाहापर्यंतची परंपरा आपल्या समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वैभवाची साक्ष देते. ग्रंथसंपदेचे जतन आणि संवर्धन ही केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक ग्रंथालयांसह डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. काळामध्ये ज्या पद्धतीनं वाचन संस्कृती जी आहे लोप पावायला लागली आणि ह्या वाचन संस्कृतीची जाण फार पूर्वीच या लोणी गावामध्ये सिंधुताईंना झाली आणि त्यांनी एक ग्रंथालय वाचनालय सुरू केले. ग्रंथालय हा ग्रंथालय एक वेगळी गोष्ट आहे, पण लोकांनी वाचलं पाहिजे, चांगलं साहित्य वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये अभिजात साहित्याची रुची निर्माण झाली पाहिजे आणि ती चळवळ ह्या लोणीसारख्या गावामध्ये सुरू होणं त्या काळामध्ये ही अतिशय स्तुत्य अशी गोष्ट आहे. पण आता असं म्हणाला की सर्व सारस्वत वगैरे हे तर सर्व खरंच आहे, पण हे सर्व असताना देखील वाचन संस्कृती आता लोप पावायला लागली आणि शासनानं हा जो उपक्रम राबवलेला आहे अशा गावांच्यामध्ये जाऊन आणि ते वाचकांना प्रेरणा देणं आणि पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करून आणि त्यांना पुन्हा ह्या वाचन संस्कृतीकडे वळवणं, त्यानिमित्त त्या कारणाने हा जो ग्रंथोत्सव 2025 हा जो इथे समारंभ होतो, कार्यक्रम होतो, तो अतिशय लाक्षणिक आहे आणि इथे एक परंपरा राहिलेली आहे.
ताईंनी आता तुम्ही असं आम्हाला फिरायला नेलं, पण पारखजी म्हणतात त्यांनी 2-3 पुस्तकांना नेमकेपणानं हात लावला. त्यापैकी पहिले म्हणजे महाराष्ट्राचं जे वृत्तपत्र ह्या उपक्रमाला ज्यांनी सुरुवात केली, जांभेकरांचं पुस्तक. त्यानंतर दुसऱ्या एक लेखिकांचा त्यांनी उल्लेख केला, श्रीमती क्षेत्रवाढेंचा. आणि आणखी काही पुस्तकांना ते हे केलं, शिवाजी महाराजांचं चरित्र. अशी पारखी माणसं आहे तिथे आणि वाचनाबद्दलची अत्यंत गोडी आहे त्यांना. आणि म्हणून अशा ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे. ते पाहिल्यानंतर मला अतिशय धन्यता वाटली. ही शहरांच्यामध्ये अशी गोष्ट दिसून येते, ती लोणीसारख्या गावामध्ये दिसून येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गाडेकर यांनी केले. 2 दिवसीय ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी आकर्षक पद्धतीने पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले होते. विविध नामांकित प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांना विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, कोल्हार.